मंडळी, श्रावण महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी भरली नाही तर खूप मोठ्या सेवेपासून तुम्ही वंचित राहाल. कारण श्रावण हा फक्त भगवान शिवशंकरांच्या उपासनेचा महिना नाही, तर आपल्या कुलदेवतेची भक्ती आणि सेवा करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरताना एक विशिष्ट वस्तू त्यामध्ये ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक जण ओटी अगदी व्यवस्थित भरतात, साडी घेतात, नारळ ठेवतात, हळद कुंकू ठेवतात, पण ही एक वस्तू ठेवायचीच विसरतात. आता ही वस्तू नेमकी कोणती, ती ओटीमध्ये का ठेवायची, तसेच श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरताना कोणत्या दिवशी भरावी, ओटी कोणी भरावी, विधवा स्त्री किंवा कुमारिका ही ओटी भरू शकते का, घरच्या घरी ओटी भरली तर चालते का, आणि ज्यांना आपली कुलदेवी नावच माहिती नाही त्यांनी काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला कुलदेवीची ओटी भरल्यानंतर त्या ओटीचं पुढे काय करायचं हे देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मध्येच स्किप करू नका, कारण ओटी भरण्याची पद्धत समजून घेणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ओटीमध्ये काय ठेवायचं आणि नंतर त्या वस्तूंचं काय करायचं हे माहिती असणंही महत्त्वाचं आहे. मंडळी, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितल्यामुळे आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. पण नंतर तुम्हीच कमेंटमध्ये विचारता हे कसं करायचं, ओटीमध्ये काय ठेवायचं, पूजा झाल्यानंतर पुढे काय करायचं, म्हणून आज सगळी माहिती एकाच ठिकाणी सविस्तर सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा असला तरी शेवटपर्यंत नक्की पहा. आजपासून पवित्र श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा महिना संपण्यापूर्वी आपल्या घरच्या कुलदेवीची ओटी नक्की भरावी अशी मी सर्वांना मनापासून विनंती करते. बघा, आपल्या घरात कितीही पूजा असोत, कितीही धार्मिक सेवा असोत, पण कुलदेवतेची सेवा ही आपल्या कुटुंबाच्या परंपरेशी जोडलेली असते. आपल्या आधीच्या पिढ्यांनी ज्या देवीची श्रद्धेने उपासना केली तिचं स्मरण करणं आणि तिची सेवा करणं ही आपलीही जबाबदारी आहे. म्हणूनच वर्षभरात एखादी पूजा किंवा एखादा धार्मिक विधी आपल्या हातून राहून गेला तरी मनात अपराधीपणा ठेवू नका, पण श्रावणासारख्या पवित्र महिन्यात आपल्या कुलदेवतेची ओटी भरून तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी नक्की घ्या. कारण कुलदेवतेसमोर ओटी भरताना आपण फक्त काही वस्तू ताटात ठेवत नाही, आपण आपल्या घराच्या सुखासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी, मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आणि घरात सुख समृद्धी, धनधान्य आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहावं या भावनेने आपल्या कुलदेवतेच्या चरणी प्रार्थना करत असतो. आणि म्हणूनच ही सेवा करताना घाईघाईने फक्त विधी पूर्ण करण्यापेक्षा श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने ओटी भरली तर त्याला अधिक अर्थ प्राप्त होतो. आता इथेच एक गोष्ट लक्षात घ्या, श्रावण महिन्यात कुलदेवतेची ओटी भरताना नेमकी कोणती पद्धत पाळायची, ओटीमध्ये कोणत्या वस्तू ठेवायच्या आणि त्यामध्ये ती एक विशेष वस्तू कोणती आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काही वस्तू आपण नेहमी ओटीमध्ये ठेवतो, पण काही वस्तूंचा धार्मिक संदर्भ वेगळा असतो. आणि याचबरोबर ओटी कोणी भरायची, सुवासिनी स्त्रीनेच भरायची का, कुमारिका मुलगी भरू शकते का, विधवा स्त्रीने भरली तर चालते का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवतेचं मूळ स्थान लांब असेल आणि तिथे जाणं शक्य नसेल तर घरच्या घरी कुलदेवतेची ओटी भरता येते का, हे प्रश्न अनेक बंधू भगिनी मला विचारत असतात. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट व्यवस्थित समजून घेणार आहोत. आणि हो, ज्यांना अजूनही आपली कुलदेवता कोण आहे हे माहिती नाही त्यांनी तर हा भाग विशेष लक्ष देऊन ऐका. कारण कुलदेवतेचं नाव माहिती नसल्यास काय करायचं, आपल्या कुळाची कुलदेवता कशी शोधायची आणि तोपर्यंत घरच्या घरी कोणत्या भावनेने देवीची सेवा करायची हेही आपण पुढे जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आता एक गोष्ट आपण आधी समजून घेऊया, श्रावण महिन्यात कुलदेवतेची ओटी का भरायची आणि या सेवेला एवढं महत्त्व का दिलं जातं. बघा, आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक धार्मिक परंपरा असते. आपल्या आजी आजोबांनी, आई वडिलांनी ज्या देवदेवतांची पूजा केली, ज्या देवतेला आपल्या कुळाची आराध्य देवता मानलं, त्या देवतेला आपण कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणतो. ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, आपल्या कुटुंबाच्या अनेक पिढ्यांना जोडणारा हा एक श्रद्धेचा धागा आहे. पूर्वीच्या काळी घरातील मोठी माणसं कुलदेवीची सेवा अगदी नियमितपणे करत असत. सण असो, शुभकार्य असो किंवा घरामध्ये एखादा महत्त्वाचा प्रसंग असो, आपल्या कुलदेवीचं स्मरण करून तिच्या चरणी प्रार्थना केली जायची. आज आपलं जीवन बदललं आहे.
कामाचा व्याप वाढला आहे. नोकरी व्यवसायामुळे अनेक जण घरापासून दूर राहतात. काही जण परदेशात आहेत, काही जण दुसऱ्या शहरात आहेत. त्यामुळे पूर्वीसारखी नियमित कुलदेवीची सेवा करणं प्रत्येकाला शक्य होतच असं नाही. पण म्हणून आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही. वर्षातून एखाद्या विशेष दिवशी का होईना मनापासून तिचं स्मरण करावं, तिची पूजा करावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी तिच्या चरणी प्रार्थना करावी. आणि मंडळी, इथे एक गोष्ट मला विशेष सांगावीशी वाटते. कुलदेवीची ओटी भरताना आपण फक्त देवीसमोर वस्तू अर्पण करत नाही, त्या प्रत्येक वस्तूमागे आपली श्रद्धा आणि भावना असते. आपल्या घरात अन्नधान्याची कधी कमतरता भासू नये, घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी राहावी, मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती व्हावी, नोकरी व्यवसायात यश मिळावं, उत्पन्नाचे मार्ग वाढावेत, घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकोपा टिकून राहावा आणि आपल्या घरावर कुलदेवीची कृपादृष्टी सदैव राहावी. या सगळ्या भावनेने आपण तिच्या चरणी ही सेवा करत असतो. म्हणूनच ओटी भरताना मनात फक्त माझी इच्छा पूर्ण होऊ दे एवढाच विचार न ठेवता आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. विशेषतः घरामध्ये आर्थिक अडचणी असतील, व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा नोकरी उत्पन्नाबाबत चिंता असेल तर त्या परिस्थितीतही मन खचू देऊ नका. कुलदेवीसमोर बसून शांत मनाने प्रार्थना करा की आई, योग्य मार्ग दाखव, माझ्या कष्टांना यश दे, माझ्या घरात अन्नधान्याची, पैशाची आणि सुखाची कमतरता पडू देऊ नकोस, माझ्या हातून योग्य कर्म घडू दे आणि माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ दे. ही भावना मनात ठेवून केलेली प्रार्थना अधिक मनापासून होते. आता काही जण म्हणतील, माझ्या घरात कुलदेवीची पूजा तर होते, पण आम्हाला ओटी भरण्याची पद्धत माहिती नाही. तर अजिबात काळजी करू नका, कारण ओटी भरणं म्हणजे काही अवघड विधी नाही. आपण आपल्या परीने, आपल्या श्रद्धेनुसार आणि आपल्या घरातील परंपरेचा आदर ठेवून ही सेवा करू शकतो. पण हो, ओटी भरताना काही वस्तू मात्र आवर्जून ठेवायच्या असतात. त्यापैकी कोणती वस्तू सर्वात महत्त्वाची आहे हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. त्याआधी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. श्रावणात ओटी नेमकी कोणत्या दिवशी भरायची? तर बघा मंडळी, देवीच्या उपासनेसाठी मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस अनेक घरांमध्ये विशेष मानले जातात. त्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या मंगळवार किंवा शुक्रवारपैकी तुम्हाला जो दिवस सोयीचा असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी भरू शकता. यासाठी घरातील सर्व कामं बाजूला ठेवून एखादा विशिष्ट दिवसच पकडला पाहिजे असं नाही. तुमच्या घरची परंपरा वेगळी असेल तर तीच प्रथम मानावी, कारण प्रत्येक कुळाची पूजा पद्धत एकसारखी नसते. कुठल्या घरात मंगळवारी देवीची पूजा केली जाते, कुठल्या घरात शुक्रवारी, तर काही घरांमध्ये कुलाचारानुसार एखादा वेगळाच दिवस ठरलेला असतो. म्हणून आपल्या घराण्यात जी परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे तिला शक्यतो प्राधान्य द्या. आणि जर अशी कोणतीही ठरलेली पद्धत माहिती नसेल तर श्रावणातील मंगळवार किंवा शुक्रवार निवडून श्रद्धेने ही सेवा करू शकता. पण समजा तुम्हाला मंगळवार किंवा शुक्रवारच्या दिवशी ओटी भरणं शक्य झालं नाही तर त्यासाठी मनात भीती किंवा अपराधीपणा ठेवण्याची गरज नाही. श्रद्धा ही एका दिवसापुरती मर्यादित नसते. श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने कुलदेवीची पूजा करून ओटी भरू शकता. मात्र जर तुमच्या घराण्यात कुलदेवीच्या ओटीसाठी एखादा विशिष्ट दिवस किंवा विशिष्ट कुलाचार ठरलेला असेल तर तोच पाळणं उत्तम. आता पुढचा प्रश्न, ओटी घरच्या घरी भरायची की कुलदेवीच्या मंदिरातच जाऊन भरायची? हा प्रश्न तर मला अनेक बंधू भगिनी विचारतात आणि याचं उत्तरही खूप महत्त्वाचं आहे. कुलदेवीचं मंदिर आपल्या गावात असेल, जवळ असेल आणि तिथे जाणं शक्य असेल तर नक्कीच आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानाला जाऊन दर्शन घ्या, तिच्या चरणी ओटी अर्पण करा. पण प्रत्येकालाच हे शक्य होतं असं नाही. कुणी मुंबईत राहतो, कुणी पुण्यात, कुणी दुसऱ्या राज्यात, तर काही जण नोकरी किंवा व्यवसायामुळे परदेशात राहतात. अशावेळी मला मंदिरात जाता आलं नाही त्यामुळे माझी सेवा स्वीकारली जाणार नाही असा विचार अजिबात करू नका. तुम्ही घरच्या देवघरात कुलदेवीचा फोटो किंवा टाक ठेवूनही ही पूजा करू शकता. मनापासून केलेली सेवा हीच सर्वात महत्त्वाची आहे. आणि मंडळी, याच ठिकाणी एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही त्यांनी काय करायचं?
काही कुटुंब अशी आहेत की त्यांचे आजी आजोबा किंवा पूर्वज आता हयात नाहीत आणि त्यामुळे कुलदेवीचं नाव पुढच्या पिढीला माहितीच झालेलं नाही. काहींचं मूळ गाव बदललं आहे. काही कुटुंब अनेक वर्षांपूर्वी दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाली आहेत. अशा वेळी सर्वात आधी आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारावं. काका, आत्या, मामा, आजी, आजोबा किंवा आपल्या मूळ गावातील नातेवाईकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करा. मूळ गावातील देवस्थान, घराण्याची जुनी कागदपत्र किंवा पूर्वजांच्या परंपरेबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तींकडूनही माहिती मिळू शकते. पण तरीही कुलदेवी कोण आहे हे समजलं नाही तर घाईघाईने कोणत्याही देवीला आपली कुलदेवी मानू नका. तोपर्यंत आपल्या इष्टदेवतेचं किंवा ज्या देवीवर तुमची श्रद्धा आहे तिचं मनापासून स्मरण करा आणि आपल्या अज्ञात कुलदेवतेलाही मनोभावे नमस्कार करा. प्रार्थना अशी करा. आई, तू आमच्या कुळाची जी आराध्य देवता असशील, तुझं आम्हाला पूर्ण ज्ञान नाही, पण आमच्या अज्ञानाची क्षमा कर. आम्हाला योग्य मार्ग दाखव आणि आमच्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. मंडळी, अशा प्रकारे श्रद्धेने केलेली प्रार्थना करताना मनामध्ये भीती ठेवण्याचं कारण नाही, कारण देवतेसमोरचा भाव आणि श्रद्धा हीच खरी गोष्ट आहे. आता पुढे आपण अगदी प्रत्यक्ष पूजेकडे वळणार आहोत. कुलदेवीची ओटी भरण्याआधी घरात नेमकी कोणती तयारी करायची, देवघर कसं स्वच्छ करायचं, कोणत्या वस्तू आधी तयार ठेवायच्या आणि ओटीचा ताट कसं मांडायचं हे आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर येणार आहे आजच्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा भाग, ओटीमध्ये ठेवायची ती विशेष वस्तू. ही वस्तू अगदी सहज उपलब्ध असते, पण अनेक जण ओटी भरताना ती विसरतात. बघा, कोणताही धार्मिक विधी करताना सर्वात आधी आपली आणि आपल्या आजूबाजूची स्वच्छता महत्त्वाची असते. त्यामुळे ओटी भरण्याच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. देवघराचीही व्यवस्थित स्वच्छता करून घ्या. जर तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल तर तो स्वच्छ पाण्याने किंवा आपल्या परंपरेनुसार योग्य पद्धतीने स्वच्छ करून घ्या. टाक नसेल तर कुलदेवीचा फोटो स्वच्छ करून देवघरात व्यवस्थित ठेवा. त्यानंतर देवघरात एक पाट ठेवायचा. त्या पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं आणि त्यावर कुलदेवीचा टाक किंवा फोटो ठेवायचा. आता देवीला सर्वप्रथम हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. त्यानंतर देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. धूप अगरबत्ती दाखवा आणि शक्य असल्यास देवीला फुलं अर्पण करा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजेच्या साहित्यामध्ये एखादी वस्तू कमी पडली म्हणून मनात अजिबात ताण घेऊ नका. आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्यातून श्रद्धेने पूजा करा. कारण आपण देवीची पूजा करत आहोत ती केवळ वस्तूंच्या संख्येसाठी नाही, तर भक्तिभावाने तिच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी. आता ओटी भरण्यासाठी आपल्याला एक ताट किंवा ताम्हण घ्यायचंय. शक्यतो धातूचं ताट वापरा. या ताटामध्ये सर्वप्रथम आपण अर्पण करणार असलेलं वस्त्र ठेवायचं. कुलदेवीची ओटी भरताना अनेक ठिकाणी खण, ब्लाऊज पीस किंवा साडी अर्पण करण्याची पद्धत आहे. तुमच्या घराण्यात जी पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे तीच पाळा. जर विशेष परंपरा माहिती नसेल तर आपल्या श्रद्धेनुसार स्वच्छ आणि नवीन वस्त्र घेऊ शकता. शक्य असल्यास लाल, हिरवा किंवा इतर शुभ रंगाचं वस्त्र निवडू शकता. मात्र रंगाबाबत तुमच्या घराण्याची विशिष्ट परंपरा असेल तर तिलाच प्राधान्य द्या. आता त्या ताटामध्ये तांदूळ ठेवायचे. त्यासोबत हळकुंड, सुपारी, बदाम, खारीक आणि आपल्या श्रद्धेनुसार एखादं नाणं ठेवू शकता. काही जण ओटीमध्ये सौभाग्याच्या वस्तू देखील ठेवतात. उदाहरणार्थ हिरव्या बांगड्या, कुंकू, कंगवा किंवा इतर शृंगाराच्या वस्तू. या सर्व वस्तू ठेवताना एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं शक्य आहे तेवढंच करा. ओटी मोठी करण्यासाठी किंवा जास्त वस्तू दाखवण्यासाठी काहीही करण्याची गरज नाही. तुमच्या परिस्थितीनुसार जे शक्य आहे तेवढं करा. एखाद्याला महागडी साडी घेणं शक्य असेल तर ती घेईल. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला साधा ब्लाऊज पीस घेणं शक्य असेल. पण देवीसमोर दोघांची श्रद्धा समान असू शकते. म्हणून आपल्या आर्थिक परिस्थितीपेक्षा आपला भाव मोठा असला पाहिजे. जर सध्या आर्थिक अडचण असेल, उत्पन्न कमी असेल किंवा खर्च जास्त असेल तर केवळ ओटीसाठी आपल्या आवाक्याबाहेर खर्च करू नका. देवसेवा ही कर्ज काढून करण्याची गोष्ट नाही. आपल्या शक्तीनुसार मनापासून केलेली सेवा पुरेशी आहे. आता ओटीमध्ये ठेवायच्या वस्तूंमध्ये नारळाला विशेष स्थान आहे. नारळ हा पूर्णत्वाचा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे कुलदेवीसमोर नारळ अर्पण करताना मनात आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करा. आता इथेच आजच्या व्हिडिओमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. मंडळी, ओटीमध्ये साडी, नारळ,
तांदूळ, सुपारी, हळकुंड या वस्तू आपण ठेवतो, पण यासोबत एक अशी वस्तू आहे जी अनेक जण नकळत विसरतात, आणि ती वस्तू म्हणजे तांबूल. होय मंडळी, कुलदेवीची ओटी भरताना तांबूल अर्पण करणं महत्त्वाचं मानलं जातं. आता तांबूल म्हणजे काय? तांबूल म्हणजे विड्याचं पान आणि त्यासोबत अर्पण केला जाणारा विडा. आपण देवीला तांबूल अर्पण करून तिच्या चरणी नमस्कार करतो. काही ठिकाणी तांबूलामध्ये सुपारीसह इतर गोष्टी ठेवण्याची पद्धत आहे, तर काही घरांमध्ये तयार विडा अर्पण केला जातो. म्हणून तुमच्या घराण्यात जी पद्धत चालत आली आहे तीच शक्यतो पाळा. आणि जर घरची पद्धत माहिती नसेल तर साधा तांबूल घेऊन देवीसमोर श्रद्धेने अर्पण करू शकता. हा तांबूल ओटीच्या ताटात ठेवू शकता किंवा देवीसमोर स्वतंत्रपणे अर्पण करू शकता. पण तो अर्पण करताना मनात एक प्रार्थना नक्की करा. आई, माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात तुझी कृपा कायम राहू दे. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समाधान राहू दे. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. नोकरी व्यवसायात प्रगती मिळू दे. घरामध्ये धनधान्याची भरभराट राहू दे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती आम्हाला दे. ही प्रार्थना करताना घाई करू नका. 2 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करा, कुलदेवीचं स्मरण करा आणि आपल्या मनात ज्या काही अडचणी आहेत त्या देवीच्या चरणी सोपवा. कारण कधीकधी आपल्याला फक्त पैशांची गरज नसते, आपल्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी हवी असते. नोकरीमध्ये योग्य संधी मिळावी असं वाटतं, व्यवसायात अडथळे दूर व्हावेत असं वाटतं, कर्जाचा ताण कमी व्हावा असं वाटतं, मुलांच्या भविष्यासाठी स्थैर्य मिळावं असं वाटतं आणि घरातील प्रत्येक व्यक्ती सुखी असावी हीच सर्वात मोठी इच्छा असते. म्हणून कुलदेवीसमोर प्रार्थना करताना फक्त धनलाभ मागण्यापेक्षा योग्य मार्ग, कष्ट करण्याची शक्ती, बुद्धी, आरोग्य आणि कुटुंबाचं कल्याण मागा. आता तांबूल अर्पण केल्यानंतर ओटीची पूजा कशी पूर्ण करायची हे पाहूया. ओटीचं ताट दोन्ही हातांनी उचलायचं, ते आपल्या छातीशी धरायचं आणि कुलदेवीचं स्मरण करायचं. मनात म्हणायचं, आई, माझ्या आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात तुझी कृपा राहू दे. घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समाधान राहू दे. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. नोकरी व्यवसायात प्रगती मिळू दे. घरामध्ये धनधान्याची भरभराट राहू दे आणि कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती आम्हाला दे. त्यानंतर ओटीचं ताट हलकसं कुलदेवीच्या मस्तकाला स्पर्श करून तिच्या चरणी अर्पण करायचं. आता थोडेसे अक्षता घ्या, त्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घ्या. कुलदेवीच्या मस्तकाला हलकं स्पर्श करा आणि त्या अक्षता ओटीवर अर्पण करा. यानंतर हात जोडून देवीला नमस्कार करा आणि शक्य असल्यास आपल्या घरातील इतर सदस्यांनीही देवीसमोर नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. कुलदेवीची ओटी भरली म्हणजे आपलं काम संपलं असं नाही. आपण देवीसमोर जी प्रार्थना केली आहे त्यानुसार आपल्या आयुष्यातही चांगले प्रयत्न करणं गरजेचं आहे. व्यवसायात प्रगती हवी असेल तर योग्य नियोजन आणि मेहनत करावी लागेल. नोकरीत प्रगती हवी असेल तर आपली कौशल्य वाढवावी लागतील. आर्थिक स्थैर्य हवं असेल तर उत्पन्नासोबत खर्चाचंही नियोजन करावं लागेल. देवावर श्रद्धा ठेवायची आणि त्याचबरोबर आपलं कर्मही प्रामाणिकपणे करायचं. ही दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. आता पुढे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. कुलदेवीची ओटी भरल्यानंतर ही ओटी तिथे किती वेळ ठेवायची? आणि त्यानंतर साडी, नारळ, तांदूळ, शृंगाराचं साहित्य आणि तांबूल यांचं नेमकं काय करायचं? इथेच अनेकांकडून चुका होतात. बघा, ओटी भरल्यानंतर लगेच ती उचलून बाजूला ठेवायची असं नाही. कुलदेवीसमोर ओटी अर्पण केल्यानंतर काही वेळ ती तिथेच राहू द्यायची. तुम्ही पूजा सकाळी केली असेल तर शक्य असल्यास काही वेळ ओटी देवघरातच ठेवावी. या काळात दिवा लावलेला ठेवू शकता आणि कुलदेवीचं स्मरण करत शांतपणे बसू शकता. घरातील इतर सदस्यांनीही देवीसमोर नमस्कार करून तिचा आशीर्वाद घ्यावा. आता समजा तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानाला लवकरच जाणार असाल तर ही ओटी जशीच्या तशी व्यवस्थित जपून ठेवू शकता आणि जेव्हा कुलदेवीच्या दर्शनाला जाल तेव्हा हीच ओटी सोबत घेऊन जाऊन देवीच्या चरणी अर्पण करू शकता. हा पर्याय शक्य असेल तर नक्कीच चांगला आहे, पण प्रत्येकालाच लगेच आपल्या गावाला जाणं शक्य होत नाही. कुणाची नोकरी असते, कुणाचा व्यवसाय असतो, कुणी दुसऱ्या शहरात राहत असतं, तर काही जण परदेशात असतात. अशावेळी ओटीमधल्या वस्तूंचं काय करायचं? तर बघा,
जर काही काळात कुलदेवीच्या स्थानाला जाणं शक्य नसेल तर ओटीमध्ये ठेवलेलं वस्त्र म्हणजे साडी, खण किंवा ब्लाऊज पीस तुम्ही आदराने स्वतः वापरू शकता. काही घरांमध्ये अशा वस्त्राचा उपयोग स्वतः करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे ओटीमध्ये ठेवलेल्या शृंगाराच्या वस्तू असतील तर त्या देखील घरातील स्त्री वापरू शकते. मात्र आपल्या घराण्याची काही विशिष्ट पद्धत असेल तर तीच पाळणं उत्तम. आता ओटीमध्ये ठेवलेला नारळ आहे. हा नारळ फोडून किंवा प्रसाद म्हणून घरातील सदस्यांनी ग्रहण करू शकता. घरामध्ये प्रसाद वाटताना सर्वांनी श्रद्धेने घ्यावा. त्याचप्रमाणे ओटीमध्ये ठेवलेले तांदूळ देखील फेकून देऊ नका. ते स्वच्छ असतील तर घरच्या नेहमीच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता. म्हणजे भात शिजवताना त्यामध्ये हे तांदूळ मिसळू शकता. देवीसमोर अर्पण केलेली वस्तू अशा प्रकारे आदराने उपयोगात आणणं हीच योग्य भावना आहे. आता तांबूलाबद्दल. तांबूल देवीसमोर अर्पण केल्यानंतर तो काही वेळ तिथे ठेवायचा. त्यानंतर तुमच्या घरच्या परंपरेनुसार त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करता येतो. पण तांबूलामध्ये नेमकं काय आहे आणि तो खाणं घरातील प्रत्येकासाठी योग्य आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. विशेषतः लहान मुलं ज्यांना पान सुपारी खाण्याची सवय नाही किंवा ज्यांना डॉक्टरांनी अशा पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे त्यांनी तो प्रसाद म्हणून घेऊ नये. देवसेवेसाठी केलेली कोणतीही गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने अडचणीची ठरता कामा नये. म्हणून इथेही श्रद्धेसोबत विवेक ठेवणं महत्त्वाचं आहे. आता आणखी एक परिस्थिती समजून घेऊया. समजा तुम्ही ओटी भरली आहे पण काही कारणामुळे तुम्हाला स्वतः त्या वस्तू वापरायच्या नाहीत आणि कुलदेवीच्या मंदिरात जाणंही शक्य नाही. तर अशा वेळी त्या वस्तूंचं काय? तुम्ही आपल्या कुटुंबातील किंवा जवळच्या नातेवाईकांमधील सुवासिनी स्त्रीला आदराने ओटी देऊ शकता. तिची ओटी भरून तिला वस्त्र, नारळ आणि इतर साहित्य देऊ शकता. पण हे करताना मनात हे केलं नाही तर काहीतरी वाईट होईल अशी भीती ठेवू नका. देवसेवा ही भीतीपोटी करण्याची गोष्ट नाही, ती श्रद्धेने आणि कृतज्ञतेने करायची असते. मंडळी, अजून एक प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. कुलदेवीची ओटी भरताना सुवासिनी स्त्रीच असावी का? याबद्दल आपण आधी थोडं बोललो, पण ही गोष्ट पुन्हा स्पष्ट सांगते. आपल्या समाजामध्ये अनेक ठिकाणी सुवासिनी स्त्रीकडून ओटी भरून घेण्याची परंपरा आहे. पण याचा अर्थ असा नाही की इतर स्त्रीने कुलदेवीची सेवा करूच नये. कुमारिका मुलगीही श्रद्धेने कुलदेवीची पूजा करू शकते आणि विधवा स्त्रीलाही कुलदेवीची पूजा आणि सेवा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबाबत मनात कोणताही गैरसमज ठेवू नका. कुलदेवीसमोर भक्ती करणाऱ्या व्यक्तीचा वैवाहिक दर्जा पाहून तिची श्रद्धा कमी जास्त होत नाही. म्हणून घरामध्ये जर सुवासिनी स्त्री उपलब्ध नसेल तर कुमारिका किंवा विधवा स्त्रीने भक्तिभावाने कुलदेवीची पूजा केली तरी मनात कोणतीही भीती ठेवू नका. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट. जर घरातील मुख्य व्यक्ती बाहेरगावी असेल तर समजा घरचा मुलगा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात आहे किंवा मुलगी लग्नानंतर दुसऱ्या ठिकाणी राहते किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात आहे तर त्यांना कुलदेवीची सेवा करता येणार नाही असं नाही. घरातील एखाद्या व्यक्तीने त्यांच्या वतीने ओटी भरावी आणि जी व्यक्ती दूर आहे तिने शक्य असल्यास त्या दिवशी आपल्या जागेवरून कुलदेवीचं स्मरण करावं. कुलदेवीसमोर मनापासून नमस्कार करून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करावी. देवीसमोर पोहोचण्यासाठी नेहमी शरीराने तिथे असणं आवश्यक नसतं. श्रद्धा आणि स्मरणही महत्त्वाचं असतं. आता काही जण विचारतात, कुलदेवीची ओटी भरताना उपवास करावा लागतो का? तर फक्त ओटी भरायची म्हणून उपवास करणं अनिवार्य नाही. तुमच्या घरामध्ये कुलाचारानुसार उपवासाची पद्धत असेल तर तो पाळा. पण अशी परंपरा नसेल तर फक्त ओटी भरण्यासाठी स्वतःला उपाशी ठेवण्याची गरज नाही. स्नान करून स्वच्छ कपडे घाला, मन प्रसन्न ठेवा आणि श्रद्धेने पूजा करा. आणखी एक गोष्ट, ओटी भरताना कर्ज काढून किंवा आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करून महागड्या वस्तू घेण्याची गरज नाही. समजा तुमची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नाही, कर्जाचा ताण आहे, घर खर्च सांभाळणं कठीण जात आहे, तर अशा परिस्थितीत फक्त धार्मिक विधी मोठा दिसावा म्हणून अतिरिक्त खर्च करू नका. तुमच्या क्षमतेनुसार साध्या पद्धतीने ओटी भरा. देवतेसमोर आपल्या आर्थिक परिस्थितीपेक्षा आपली श्रद्धा मोठी असते. आज 5 वस्तू घेणं शक्य असेल तर 5 घ्या. उद्या परिस्थिती सुधारली आणि अधिक सेवा करण्याची इच्छा झाली तर तेव्हा करा. पण मनावर ओझं घेऊन पूजा करू नका, कारण देवसेवा केल्यानंतर मनाला शांतता मिळायला हवी, नवीन चिंता निर्माण व्हायला नको. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओटीमध्ये ठेवलेलं तांबूल, नारळ, तांदूळ आणि इतर वस्तू आपण समजलो. पण ओटी भरताना कोणत्या चुका अजिबात करू नयेत? उदाहरणार्थ,
ओटीचं ताट कुठे ठेवायचं, देवीसमोर वस्तू कोणत्या क्रमाने मांडायच्या, नारळ कसा ठेवायचा, पूजा करताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी भरताना मनामध्ये कोणती भावना ठेवायची, या सगळ्या गोष्टी आता पुढे सांगते. कारण विधी किती मोठा केला यापेक्षा तो कोणत्या भावनेने केला हे जास्त महत्त्वाचं आहे. मंडळी, आता आपण कुलदेवीची ओटी भरताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची हे पाहूया. कारण अनेकदा पूजा करण्याची आपली श्रद्धा पूर्ण असते, पण एखादी छोटी गोष्ट लक्षात न आल्यामुळे मनात नंतर शंका निर्माण होते. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ओटी भरताना घाई करू नका. आपल्याला ऑफिसला जायचं आहे, घरची कामं आहेत, मुलांची शाळा आहे म्हणून पूजा उरकून टाकायची असं करू नका. शक्य असेल तर थोडा वेळ शांतपणे बाजूला काढा. देवघर स्वच्छ करा, स्वतः स्नान करून स्वच्छ कपडे घाला आणि मग कुलदेवीसमोर बसा. त्यावेळी मोबाईल बाजूला ठेवा, मन शांत करा आणि काही मिनिटं फक्त आपल्या कुलदेवीचं स्मरण करा. कारण आपण तिची ओटी भरत असताना आपल्या मनामध्ये घरातील अनेक गोष्टी सुरू असतात. कुणाला नोकरीची चिंता असते, कुणाचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसतो, कुणावर कर्जाचा भार असतो, कुणाला मुलांच्या भविष्याची काळजी असते, तर कुणाला घरामध्ये शांतता आणि समाधान हवं असतं. या सगळ्या चिंता घेऊन आपण देवीसमोर बसतो. म्हणून त्या क्षणी एकच भावना ठेवा, आई, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या कष्टांना यश दे आणि माझ्या कुटुंबाला सुखी ठेव. ही भावना मनापासून ठेवली तर पूजा करताना मनही शांत होतं. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुलदेवीची ओटी भरताना आपल्या घरची परंपरा विसरू नका. आपल्या आजी आईकडून एखादी विशिष्ट पद्धत चालत आली असेल तर शक्यतो तीच पद्धत पाळा. काही घरांमध्ये विशिष्ट वस्तू ठेवली जाते, काही घरांमध्ये विशिष्ट रंगाचं वस्त्र अर्पण केलं जातं, काही घरांमध्ये देवीला विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो, तर काही घरांमध्ये ओटी मंदिरात नेऊन अर्पण करण्याची परंपरा असते. प्रत्येक कुळाची पद्धत एकसारखी असेलच असं नाही. त्यामुळे दुसऱ्या कुणाच्या पद्धतीशी तुलना करून आपल्या पूजेबद्दल कमीपणा वाटून घेऊ नका. तुमच्या कुलाराण्याचा कुलाचार माहीत असेल तर त्याला प्रथम मान द्या. आता तिसरी गोष्ट, कुलदेवीची ओटी भरताना उधार घेतलेल्या वस्तू वापरण्याची गरज नाही. याबद्दल काही जण खूप चिंता करतात. समजा साडी स्वतः घेणं शक्य नाही तर दुसऱ्यांकडून पैसे उधार घेऊन महागडी साडी घेण्याची गरज नाही. तुमच्या क्षमतेनुसार साधं वस्त्र घ्या, साधा नारळ घ्या, जे शक्य आहे तेवढ्या साहित्याने पूजा करा. देवासमोर दिखावा करण्यापेक्षा मनापासून केलेली सेवा महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच मी नेहमी सांगते, देवाला प्रसन्न करण्यासाठी स्वतःला आर्थिक अडचणीत टाकू नका. आज परिस्थिती कठीण असेल तर साध्या पद्धतीने पूजा करा. उद्या परिस्थिती चांगली झाली, उत्पन्न वाढलं, व्यवसायात भरभराट झाली तर आपल्या मनाप्रमाणे मोठी सेवा करा. देवसेवा ही आपल्या क्षमतेनुसार असावी. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कुलदेवीची ओटी भरताना घरातील कोणाबद्दलही मनात राग, द्वेष किंवा वाईट भावना ठेवू नका. कारण त्या दिवशी आपण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी देवीसमोर बसलेलो असतो. म्हणून शक्य असेल तर मनातील राग बाजूला ठेवा. ज्यांच्याशी काही कारणामुळे मतभेद झाले असतील त्यांच्यासाठीही मनात चांगली भावना ठेवा आणि देवीला प्रार्थना करा, आई, आमच्या घरात प्रेम आणि एकोपा ठेव, आमच्यातील गैरसमज दूर कर, घरातील प्रत्येकाला सुखी ठेव. ही प्रार्थना घरासाठी खूप सुंदर आहे. आता काही जण विचारतात, ओटी भरताना नवस बोलता येतो का? हो, तुमच्या श्रद्धेनुसार देवीसमोर मनोकामना व्यक्त करू शकता. पण नवस करताना अशी अट स्वतःवर ठेवू नका जी पुढे पूर्ण करणं तुम्हाला कठीण होईल. उदाहरणार्थ, परिस्थिती परवडत नसताना मोठा खर्च करण्याचा नवस बोलण्याची गरज नाही. तुमच्या क्षमतेनुसार साधा संकल्प करा आणि तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता पुढची गोष्ट आहे नैवेद्याची. कुलदेवीला आपल्या घरच्या पद्धतीनुसार गोड पदार्थ, फळं किंवा घरात तयार केलेला सात्विक नैवेद्य दाखवू शकता. तुमच्या कुलाचारामध्ये एखादा विशिष्ट पदार्थ असेल तर तोच करणे उत्तम. नाहीतर घरच्या परिस्थितीनुसार साधा नैवेद्यही चालतो. इथेही महत्त्वाचं आहे ते प्रेमाने केलेलं अर्पण. देवीसमोर पदार्थांची मोठी रांग लावली म्हणून भक्ती वाढत नाही. घरात उपलब्ध असलेला साधा पदार्थही मनापासून अर्पण केला तर त्यामध्येही श्रद्धा असते. आता पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करा.
आरती झाल्यावर घरातील सर्व सदस्यांनी देवीला नमस्कार करावा आणि शक्य असल्यास त्या दिवशी घरामध्ये शांत प्रसन्न वातावरण ठेवावं. अनावश्यक भांडणं, वाद किंवा कटू बोलणं टाळावं, कारण आपण ज्या दिवशी देवीची सेवा केली त्या दिवशी तरी घरामध्ये आनंदाचं वातावरण राहावं हीच भावना असावी. मंडळी, आता एक अतिशय सुंदर गोष्ट सांगते. कुलदेवीची पूजा करताना आपण फक्त मला हे मिळू दे, मला ते मिळू दे असं मागण्यापेक्षा देवीचे आभारही मानले पाहिजेत. आज आपल्या घरात अन्न आहे, आपल्या डोक्यावर छप्पर आहे, कुटुंबातील माणसं आपल्यासोबत आहेत, नोकरी किंवा व्यवसाय करण्याची ताकद आहे, ही सुद्धा देवीची कृपाच समजा. म्हणून आधी म्हणायचं, आई, आजपर्यंत तू आमच्या घराचं रक्षण केलंस त्याबद्दल तुझे आभार. आणि त्यानंतर आपल्या इच्छा तिच्या चरणी ठेवायच्या. मग त्या इच्छांमध्ये पैसा असो, व्यवसायाची प्रगती असो, कर्जमुक्ती असो, नोकरीमध्ये यश असो, मुलांचं चांगलं भविष्य असो किंवा घरामध्ये सुखशांती असो, सगळं मनापासून देवीसमोर सांगू शकता. पण त्यासोबत एक वाक्य नक्की म्हणा, आई, माझ्यासाठी जे योग्य आहे तेच मला मिळू दे. कारण आपल्याला एखादी गोष्ट हवी असते, पण ती आपल्या आयुष्यासाठी योग्य असेलच असं नाही. म्हणून देवीकडे फक्त इच्छा पूर्ण करण्याची विनंती न करता योग्य मार्गदर्शन आणि योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मागणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आता मंडळी, आणखी एक प्रश्न. कुलदेवीची ओटी भरल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी उचलायची का? तर यासाठी सर्व घरांसाठी एकच नियम नाही. तुमच्या घरच्या परंपरेनुसार ओटी किती वेळ ठेवायची हे ठरू शकतं. जर विशेष परंपरा नसेल तर पूजा पूर्ण झाल्यानंतर आणि देवीसमोर काही वेळ अर्पण करून झाल्यावर ती आदराने बाजूला घेऊ शकता. वस्त्र आणि इतर वापरता येणाऱ्या वस्तू जपून ठेवाव्यात. नारळ प्रसाद म्हणून वापरावा. तांदूळ स्वच्छ असतील तर घरच्या वापरात आणता येतात. आणि कुलदेवीच्या मंदिरात जाण्याचा योग असेल तर शक्य तितक्या वस्तू सोबत घेऊन जाऊन देवीच्या चरणी अर्पण करू शकता. आता शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुलदेवी समोर प्रार्थना काय करायची? मंडळी, तुम्हाला मोठा मंत्र किंवा कठीण संस्कृत श्लोक म्हणता आला नाही तरी काही हरकत नाही. तुमच्या स्वतःच्या भाषेत देवीशी बोला. ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या आईशी बोलता त्याच प्रेमाने कुलदेवीशी बोला. तरीही तुम्हाला एक प्रार्थना म्हणायची असेल तर तुम्ही अशी प्रार्थना करू शकता, आई, माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदू दे. आमच्या कष्टांना यश मिळू दे. नोकरी व्यवसायात प्रगती होऊ दे. घरामध्ये धनधान्याची आणि अन्नाची कमतरता पडू देऊ नकोस. आमच्यावर कोणतंही मोठं संकट येऊ नये. आलेल्या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती आणि योग्य बुद्धी आम्हाला दे. आमच्या घरात प्रेम, एकोपा आणि आनंद कायम राहू दे. आणि आमच्या पुढच्या पिढ्यांनाही तुझी भक्ती आणि तुझ्या सेवेचे संस्कार मिळू दे. ही प्रार्थना झाल्यानंतर देवीला मनापासून नमस्कार करा आणि शेवटी मनात एवढंच म्हणा, आई, माझ्या मनातलं तुला माहीत आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे योग्य आहे तेच कर. मंडळी, ही भावना घेऊन केलेली कुलदेवीची सेवा मनाला खूप समाधान देऊन जाते. श्रावण महिना हा भक्तीचा महिना आहे. या महिन्यात आपल्या घरात देवाचं नाव घ्या, कुलदेवीचं स्मरण करा, जमेल तसं दान करा, गरजू व्यक्तीला मदत करा आणि आपल्या कुटुंबासाठी मनापासून चांगली प्रार्थना करा. यामुळे आपल्या मनालाही एक वेगळं समाधान मिळतं. आणि हो, ज्यांना अजूनही आपल्या कुलदेवीचं नाव माहिती नाही त्यांनी कमेंटमध्ये फक्त एवढं लिहा, कुलदेवी माहिती नाही. कदाचित आपल्या कमेंटमधून इतर कुणाला तुमच्या कुळाची माहिती मिळेल. आणि ज्यांना आपल्या कुलदेवीचं नाव माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या घरातील, नातेवाईकांमधील किंवा मित्रमैत्रिणींमधील ज्या लोकांना कुलदेवीची ओटी भरायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्याकडून झालेलं हे एक शेअर एखाद्या व्यक्तीला आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची आठवण करून देईल. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण असेच भक्ती, पूजा, सण, उत्सव आणि आपल्या परंपरांशी संबंधित उपयोगी व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आणि शेवटी आपल्या कुलदेवीच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया. आई, आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि समृद्धी नांदू दे. आमच्या कष्टांना यश मिळू दे. आमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला योग्य मार्ग मिळू दे. आमच्या घरात अन्नधान्याची आणि धनाची कधीही कमतरता पडू देऊ नकोस. आमच्या मुलाबाळांची प्रगती होऊ दे आणि आमच्या पुढच्या पिढ्यांनाही तुझी भक्ती आणि संस्कार मिळू दे. आई, आमच्या घराचं आणि आमच्या कुळाचं सदैव रक्षण कर. हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.